आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीचे चिन्ह या संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट। सुप्रीम कोर्टाने आजच्या सुनावणी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत तुतारी वाजवणारा माणूस आणि पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे राखीव ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी झाली। तर घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत वापरावं अशी मुभा देण्यात आली आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतून वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावी असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज नेमकं काय म्हटलंय त्यावर एक नजर टाकूयात। लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची पवार गटाला परवानगी आहे। तुतारी हे चिन्ह लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत वापरायला मुभा आहे। तुतारी हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शरद पवार गटाची असेल। घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव तुर्तास अजित पवार यांना देण्यात आले। घड्याळ हे चिन्ह मिळाल्याची अजित पवार गटाने जाहीर नोटीस द्यावी। ही नोटीस हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतून वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।